नमस्कार. कालचा एक किस्सा तुमच्यासोबत शेअर करते. काल माझे मिस्टर गाडी घेऊन बाहेर गेल्यामुळे माझ्याकडे गाडी नव्हती आणि मला पायी जायचं होतं शॉपवरती. झालं असं, की गाडी नसल्यामुळे मी पायी 2-3 चक्कर झाले. म्हणजे सकाळी शॉपवरती गेल्यानंतर पुन्हा मला भेटायचं असल्यामुळे मी पुन्हा पायीच घरी आले आणि परत क्लास घेऊन गेल्यानंतर मला पुन्हा शॉपवरती जायचं होतं. असे करून 1-2 चक्कर माझे झाले. आणि त्यामध्ये ऊन असल्यामुळे थोडासा दम पण लागत होता, पण मी चालत होते आणि इथून घरापासून शॉपचं जे डिस्टन्स आहे ते 1 ते 1.5 किलोमीटरचं आहे. हे करत असताना माझ्या एका फ्रेंडचा फोन आला, मैत्रिणीचा कॉल आला. मला थोडासा बोलताना दम लागत होता. तर ती म्हणे, "अगं, गाडी नव्हती तर मग सुट्टी घेऊन टाकायची ना. काय सारखा पैसा-पैसा करते?" तर मला खरंच विचारायचं आहे, की पैसा एवढा महत्त्वाचा नसतो का? पैशाचं महत्त्व आहे ना, अशा एका लेडीजला विचारा, का जिला ₹1-1 रुपयासाठी नवऱ्यापुढे हात पसरावे लागतात. पैशाचं महत्त्व अशा एखाद्या व्यक्तीला विचारा, की ज्याचं जवळचं कोणीतरी हॉस्पिटलाइज आहे आणि उपचाराला पुरेसे पैसे नाहीये. पैशाचं महत्त्व अशा पॅरेंट्सला विचारा, की ज्यांना छोट्या-छोट्या गोष्टींवरून मुलांचे मनं मारावे लागतात. किंवा पैशांचा महत्त्व अशा एखाद्या कर्जबाजारी व्यक्तीला विचारा, की ज्याच्यावर कर्ज आहे आणि त्याचे नातेवाईक त्याच्यापासून दुरावले आहेत. सो आपण म्हणतो पैसा महत्त्वाचा नाही, पण तो कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याकडे नाहीये. पैशांनी आपल्या गरजा तर पूर्ण होतातच होतात. पण आपले शौक पण पूर्ण होतात. त्याचप्रमाणे काही जण म्हणतात, की पैशाने आनंद विकत घेता येत नाही. पैशांनी चैन विकत घेता येत नाही. पण असं नाहीये. पैशांनी आनंद पण घेता येतो. पैशांनीच आनंद असतो आणि पैशांनी सुकून आपण म्हणतो ना, तो असतो. तरच आपण रिलॅक्स लाईफ जगू शकतो. पैसे नसले आणि आपल्याला कोणाचं देणं असेल, तर आपल्याला झोपसुद्धा व्यवस्थित येत नाही. म्हणजेच काय? तर एक प्रकारचा निवांतपणा हा सुद्धा आपल्या लाईफमध्ये हा पैशांमुळेच येतो. धन्यवाद.